अनुभव सांगा काय झालं? कोणाचं नाव घेऊ नका फक्त. नाव नाही. माझं नाव लक्ष्मण रणधीर. मी आता रिटायर झालेलो आहे. अच्छा, मी अच्छा. सर्व्हिसला होतो. पाटबंधारे खात्यात होतो सेक्रेटरीकडे. वाह, वाह! तुमचा अनुभव सांगा. तुम्ही आपला काय केलं आणि काय नाही सगळं पूर्ण जे मला फोनवर सांगितलं ते सांगा इथं. मी काय केलं ते तुमचं ते YouTubeला ऐकलं हो. आणि दिगंबर माझ्या डोळ्यातून अजून पाणी पण येतंय बघा. तर ते मी हे केलं मी दिगंबरा, दिगंबरा तुम्ही सांगितलेलं केलं. पहिलं हे म्हणायचो मी दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मग आता यांची नावं टाकली ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर. महेश्वरा. हां, ते टाकलेलं आहे मी. हे काढून टाकलं पुढचं. मग हे करतोय मी. ते अच्छा, 2-3 दिवस झाले मी ते ते चालू केलेलं आहे. नाहीतर श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त ते करायचो. बरोबर. ओम राम दत्तात्रेयाय नमः हे बी केलेलं आहे मी. वाह, वाह! गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. पण तुम्ही सांगितलं ना, काय नाही करायचं फक्त एकच मंत्र करायचा कुठला तरी. हां, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा केला तर हाच करा. श्री बरोबर, गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त तोच करा. बरोबर. ओम राम दत्तात्रेयाय नमः तो करायचा. नाहीतर मी हे करायचो. हे दत्त महाराजा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, कल्याण रक्षण कर करा. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. मी तिकडे पण जात होतो वामनराव पै अच्छा, अच्छा. वाह, वाह! कर्जतला. वारले ते. हं. आता ते प्रल्हाद दादा पै करतायत. वाह, वाह, वाह! हां. तर ते माझ्या ह्या प्रार्थनांसारखं माझं मग नामस्मरण चालू असतं. ताकद कुठल्या मंत्रात आहे? सांगा हो थोडं आम्हाला. काय? ताकद कुठल्या मंत्रात आहे वाटते तुम्हाला? कोण? ह्या ह्या मंत्रात ताकद आहे. कुठल्या? दिगंबरा, दिगंबरा ते तुम्ही सांगितले ना, ते ब्रह्मा, जोडायचं. विष्णू ब्रह्मा, ब्रह्मा, विष्णू. विष्णू, महेश्वरा याच्यात ताकद आहे. हो, हो. का ताकद आहे ह्याच्यात दिगंबरा, कारण आम्ही दिगंबरा, ब्रह्मा, विष्णू, महेश्वरा. दिगंबरा, दिगंबरा, ब्रह्मा, विष्णू, महेश्वरा. वाह, वाह! मग हे मी मनातल्या मनात म्हणतो. असं आता तुम्हाला बोलून दाखवलं मी. वाह, वाह! छान, ते मी छान. मनातल्या मनात म्हणतो. का हा मंत्र आम्ही का केला? कारण याच्यात आम्ही संशोधन केलंय. कुठल्या मंत्र जप केल्याने कुठली शक्ती आपल्या शरीरात जागृत होते. कुठल्या हं. शक्तीला आपल्याला लाभ मिळतो. आम्ही स्वतः प्रयोग करून पाहिला आणि त्यानंतर आम्ही लोकांना देत गेलोय सगळं. मग तुम्ही सांगितलं अगरबत्ती संपेपर्यंत करायचं. मी बरोबर. अगरबत्ती संपून गेली. हो, अगरबत्ती आता एवढी. वाह, 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 पाणी वाह! आहे. आणि नंतर याच्यातलं हे याच्यात थोडी पावडर आहे, ती ही अशी टाकतो अंगारा वाह, वाह, वाह! अगरबत्तीचा. तो पितो. त्यामुळे माझी शुगर सुद्धा व्यवस्थित आहे. म्हणजे मी एवढ्या गोळ्या वगैरे हे खायचो, हे करतो, ते करतो आणि आपले व्यायाम वगैरे चालू आहे. सगळं मी आता महाराजांचं रिटायर कमाल झालेलो. आहे. पाटबंधारे खात्यात कामाला होतो. महाराजांची शक्ती आहे. हो. चालतंय. हे आम्ही तुमचं ते सांगितलं ऐकलं मी सगळं पाहिलं अख्खं मी. हां. 2-3 दिवस तेच बघतोय आणि नंतर चालू केलं मी. पण ते मनातल्या मनात करतो. वाह, वाह, वाह! छान, छान. काही नाही करत राहा. आरोग्य चांगलं होणार. मंत्र जप करत राहा. आपण देवी-देवतामध्ये कधीच मतभेद ठेवले नाहीये आणि कधीही ठेवणार नाही. पण आम्ही कलियुगामध्ये आम्ही जे साध्य केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे मला. ज्या लोकांनी हां. जे चुकीचा मार्ग सांगतात, काही पण सांगतात, काही करायला लावतात, त्याच्यात आपण जाणार हो, नाहीये. भावन वगैरे 3-4 वेळा जाऊन आलेलो आहे. हो, हो. ते आहेत त्यांच्या त्या थोडे. प्रार्थना ट्विटरवरती. त्यांच्याकडचे बरेच लोकं येऊन गेलेत आमच्याकडे. आले ना? तो वेगळा भाग आला पण. मी येईल आता तिकडं धुळे जरा लांब पडतंय. हं, पण मी मारीन चक्कर तिकडं. या एसटीने येईन. काय ₹500-600 तिकीट असेल एसटीला. काही अडचण नाही. पण ठीक जो आहे. समाजात राहण्याची वगैरे काय सोय? समाजात जे राहण्याची काय सोय? आहे. बरीच व्यवस्था आहे इथं. बरंच हॉटेल आहेत. सगळ्या गोष्टी आहेत इथं. तुम्ही राहू शकतात. काही अडचण नाही. हां. तर समाजामध्ये सकाळी जे किती? चाललं ना, 6ची आरती. चुकीची हां? दिशा समाजामध्ये जी चुकीची दिशा दाखवतात लोकांना किंवा चुकीचे हां. नियम, चुकीच्या गोष्टी सांगतायत आणि जेणेकरून समाज सुधरत नाहीये, उलट खराब होत चाललाय. त्याच्यामुळे आम्ही सोपी पद्धत काढली आहे हवन करायची आणि मंत्र म्हणायची. याच्या व्यतिरिक्त काही चांगली आहे करायचं नाही. सवय. रात्रंदिवस देव चोळत बसण्याची काही गरज नाही, असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे. हां. नाही मी गाडी चालवताना सुद्धा हाच मंत्र करतो. बरोबर. त्याच्यात ताकद फार आहे. करून बघा तुम्ही लाभ घ्या. तुमच्या लोकांसाठीच आहे ते. म्हणून मी तो मंत्र बंद केला. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र मी बंद करून टाकला. गाडी चालवताना ठीक हे 3 अक्षरं टाकलीत ब्रह्मा, विष्णू, महेश हो, ही नावं ताकद टाकून डबल दिली. तुम्ही ताकद आजमवली ना, कशी ताकद आहे? हो. मी सांगितलं तुम्हाला व्हायब्रेशन वगैरे येतात. मी अजून इथंच बसलेलो आहे. मी लगेच तसं झाल्यानंतर
फोन केला. 2 दिवस काही एवढं वाटलं नाही, पण आता मला 10 मिनिटात ते जाणवलं. हो, हो. शक्ती हां, प्रचंड मी आहे. 8 वाजता 8:10 ला बसलो होतो. आता 9 वाजले. अजून 10 मिनिटांनी 1 तास होतोय. वाह! वाह! शक्ती भरपूर आहे. त्या शक्तीमध्ये आम्ही ग्रहण केलं आहे. मग आम्ही लोकांपर्यंत देतोय. तुम्ही करा, तुम्हाला लाभ मिळेल. महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार. मला फक्त कुठलं बाहेरची काही कामं-बिमं असली ती मिळाली म्हणजे बास झालं. माझी गाडी आहे स्वतःची आहे. नाही, नाही. आपलं हे करा करविता दत्तगुरू महाराज आहेत. दिगंबरा, दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वर. बरं, चालतंय, तो चालतंय. मंत्र चालू आहे ते मनातल्या मनात करतो. श्री चालतंय, गुरुदेव चालतंय. श्री दत्त. गुरुदेव.